नमस्कार मित्र एक ललित लेखाचं अभिवाचन करतो. लेखाचं शीर्षक आहे अक्षर संवाद. मित्र आपण नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. या नव्या तंत्राशी जुळून घेतले पाहिजे, तरच नव्या पिढीशी आपल्याला अक्षर संवाद साधता येईल. आजच्या वर्तमानात आपली सर्वाधिक भावनिक गरज आहे ती परस्परात संवाद होण्याची. असा संवाद आरंभ प्रत्येकाने स्वतःपासून करण्याचा प्रयत्न केला तर सध्या जो मानसिक दुरावा आपण अनुभवतो आहोत तो कमी होण्यास खूप मदत होईल. आपण प्रवाही असावे याचा अर्थ असा की आपण आपल्याच विचारांना चिटकून न राहता सध्याच्या परिस्थितीत जे योग्य आणि सर्वाधिक श्रेयस्कर काय आहे याचा विचार करण्याचा आरंभ करावा. यामुळे ज्याला आपण पिढ्यामधला जनरेशन गॅप म्हणत आलोत तो आपल्याला समजून घेता येतो. विसंवाद स्वरूप निवडून संवाद होऊ शकतो आणि असा संवाद आपल्याला नवीन आशा निर्माण करतो की यातून काही चांगलं साध्य होण्यास मदत होईल. आरंभ करणे ही एक छान नवी सुरुवात असते, पण या आरंभ शब्दाला कमीपणा आणणारे आपल्या अवतीभोवतीच असतात, ज्यांची ओळख आरंभशूर अशीच असते, जी त्यांनी स्वकृतीने निर्माण केलेली असते. अशा मित्रांना वेळीच दूर करून आपण निर्धारपूर्वक नवे विषय, नवे विचार, नवे उपक्रम कृतीत आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर नक्कीच कार्यपूर्तीचा आनंद आपण मिळवू शकतो. इच्छा, जिद्द, कुतूहल, जिज्ञासा आणि मनात उत्साह असला तर या बळावर कधीही केव्हाही आपण नव्या गोष्टीचा, ती शिकण्याचा आणि ती करण्याचा आरंभ करू शकतो. म्हणूनच म्हणतात एव्हरी डे इज गुड डे. कोणतीही गोष्ट सुरू करायची असते त्या अगोदर त्याची पूर्वतयारी आणि त्यास आवश्यक असणारा अभ्यास करणे अतिशय गरजेचे असते. कारण आपल्याला जे करायचे आहे त्यासाठी लागणारी आपली वैचारिक बैठकच नसेल तर आपले हे कार्य नीटनेटके, शिस्तशीर, अद्ययावत आणि माहितीपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अशावेळी काही जमत नसेल तर चुपचाप बसणे बरे असते, पण पूर्वतयारीशिवाय नवा आरंभ करण्यात काही अर्थ नसतो. जाणत्या आणि अनुभवी माणसांच्या कार्याची पद्धत आपण अभ्यासली पाहिजे. मग आपल्याला जाणवेल की अशा माणसाची ध्येयनिष्ठा प्रखर असते. जिद्द, परिश्रम यांच्या बळावर ते स्वतःला अभ्यासू आणि बहुश्रुत बनवत असतात. माहिती असणे आणि ती अभ्यासपूर्वक स्मरणात ठेवणे, काय बोलायचे आणि काय नाही बोलायचे याचे भान असणे म्हणजे माणसाला त्याची वैचारिक बैठक भक्कम करण्यास खूप मदत होत असते. जुन्या काळातील बैठक किंवा आजच्या जमान्यातील मीटिंग तुमच्या डोळ्यासमोर आणून तर पहा. विचारविमर्श, निर्णय, साधक-बाधक चर्चा, वैचारिक आधार प्रदान करण्यासाठी अनुभवी आणि व्यवहारकुशल व्यक्तीच बैठकीला सहभागी म्हणून आवश्यक असतात. याचा अर्थ इतरांना त्यात प्रवेश नसतो असं नाही, पण अशा लोकांनी फक्त बैठकीची शोभा वाढवली असे म्हटले जाते, कारण ते नुसतेच आलेले असतात. पण अनुभवी आणि व्यवहारकुशल व्यक्ती त्याचा प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच बैठक या शब्दालाच एक वेगळे भारदस्त असे अर्थरूप लाभलेले आहे. राजकीय, सामाजिक, पारिवारिक स्वरूप कसेही असो बैठकीचे, याला बैठक आयोजित केली जाते असेच म्हणतात. बैठकीत विचारविमर्श केला जातो, हितकारक असे ठराव होत असतात. बैठक म्हणजे हलकी-फुलकी मैफिल नाही, गप्पांचा अड्डा नाही, गॉसिप प्लेस नाही. हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर बैठक या शब्दाचा खोलसा अर्थ तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि बैठक म्हणजे नेमके काय याचे चित्र तुमच्या मनामध्ये ठळकपणे साकारून येईल. आपली वैचारिक, भावनिक बैठक भक्कम असणारा, अभ्यासूपणाने आपली बाजू बैठकीत मांडणारा असं प्रत्येकजण त्या बैठकीत आपली छाप उमटवत असतो, इम्प्रेशन जमवत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हालाही यापुढे कुठल्याही बैठकीत जाताना पूर्वतयारीने गेल्याचा अनुभव कसा येतो तो अनुभव घेता येईल. यासाठी शुभेच्छा. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. हा एपिसोड कसा वाटला तुमचे अभिप्राय द्या, कमेंट द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांनाही व्हिडिओ शेअर करत चला. भेटू नव्या एपिसोडमध्ये.